शुभ सायंकाळ मित्रांनो. मुलांना झोपवता मी पण मुलांसोबत 4:30 वाजता झोपून गेली. आता थोड्या वेळापूर्वी उठली. मुलांना चहा बिस्किट करून दिलं. क्लास असतो त्यांचा 6 वाजता. आता मी उठले आहे. सर्वांना शुभ सायंकाळ. आता पहिले मी दिवाबत्ती करेन, दिवा लावेल तुळशीला. आणि मला खूप लागली आहे भूक, तर मी बनवणार आहे आज भेळ. कारण कणिक दिसत नाही आहे फ्रीजमध्ये. चपाती बनवा म्हटलं होतं. पेरू सकाळीच खाल्ला होता. आधी सर्दीचा प्रॉब्लेम आहे आणि भात आहे खायला, तर त्याच्यासोबत भातासोबत काही नाही आहे. भात फ्राय खायची इच्छा पण नाही मला, एकतर राईस आवडत पण नाही, तर त्यामुळे बनवणार आहे मी भेळ. झोपेतून उठली कसलं तोंड सुजल्यासारखं दिसतंय ना, तशी तर आहे पण मी गोल गोल तोंडाचे. तर आता आपण बनवूया भेळ. मला झोपले ना, झोपेतून उठल्यावर खूप भूक लागते. आणि आज सायंकाळी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे, नक्कीच पहा तुम्ही. आता चला तर आपण बनवूया भेळ. भेळ कशी बनवते ते पहा तुम्ही. तर आता आपण भेळ बनवूया. भेळसाठी माझ्याकडे ही मस्तपैकी शेव आहे. मुलांना पण भूक लागली होती, पण शार्प क्लासच्या टायमावरती झोपेतून उठलो आम्ही, म्हणून मी चहा बिस्किटच करून दिलं. तर आपल्याकडे आहे भेळसाठी मस्तपैकी शेव. काढतेच यात ना. एवढी लागणार नाहीये ही, बघा शेव एवढी लागणार नाहीये ही, त्यामुळं यातली थोडीशी आपण काढूयात शेव. कारण यात फरसाणसुद्धा पडणार आहे. माझी भेळ खूप वेगळ्या प्रकारची आहे मित्रांनो, नक्कीच पहा तुम्ही. तुम्हाला आवडली तर नक्कीच करून पण पहा. हे आहे फरसाण. यात आपण थोडंसं फरसाण टाकूयात. मिसळ बनवली होती परवाच्या दिवशी, त्यासाठी आणलं होतं. यात थोडंसं फरसाण टाकूया आपण. आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे यात आपण आता टाकूयात लाया मुरमुरे. भेळसाठी लागणारे मुरमुरे. मुरलेली भेळ मुलं पण खातील आल्यावर, त्यामुळं बनवते मी थोडीशी जास्तच. तर यामध्ये टाकूयात आपण 2 कांदे. त्यानंतर 2 टोमॅटो असे बारीक बारीक चिरावे. एकदम बारीक साईजचे चिरायचे टोमॅटो. कांदे पण असेच एकदम बारीक साईज चिरायचे. बघा, कांदे पण एकदम बारीक चिरायचे. त्यानंतर ही कोथिंबीर टाकायची आपण बारीक चिरून. कांदे, टोमॅटो, कोथिंबीर बारीक एकदम चिरून धुवून टाकायची आहे. मला कधी
कधी पण असं भूक लागली तर मी पटाकन भेळच बनवते सहसा. तर त्यानंतर हे टाकायचे शेंगदाणे. डाळवं ज्यांच्याकडे आहे त्यांनी डाळवं पण टाका. माझ्याकडचं डाळवं आहे पण मला सापडत नाही, कुठे ठेवले ते. त्यानंतर टाकूया चिंचेचं पाणी. चिंचेचे पानं मी करून ठेवलेलं असतं बघा. हे चिंचेचं पाणी मी बॉटलमध्ये करून ठेवलेलं आहे. हे फ्रीजरमध्ये असल्यामुळे असा कलर झालेला आहे. हे चिंचेचं पाणी आहे. आणि आपण टाकूयात कांदा मसाला भेळमध्ये. थोडासा कांदा मसाला, ज्यांना तिखट जास्त आवडतं त्याने जास्त प्रमाणात टाका. मी आल्यावरती मुलं खातील त्यामुळे मी कमी टाकते. चवीनुसार मीठ. लायनच्या भेळला मीठ कमी लागतं बरं का, जास्त टाकू नका. चवीनुसार नंतर चेक करून परत टाका वाटलंच तर. अजून काय टाकायचं विसरली मी माझी. मला दही आवडतं. दही, तेच म्हटलं मी काय टाकायचं. मी ना, तुम्हाला माहिती नाही पण मी सांगते, जे आपलं गोकुळ अष्टमीला, श्रीकृष्ण अष्टमीला जो गोपाळकाला असतो ना, तशी मला त्याच्यामध्ये कसं सगळं मिक्स असतं, दही वगैरे, तसं आवडतं. हे टाकते मी दही. ओके. दही टाकल्याच्या नंतर मला आवडतं त्यामध्ये लोणचं. तुम्ही म्हणता हिला सगळंच आंबट आवडतं, पण तुम्ही करून पहा अशी भेळ. लोणचं म्हणजे लोणच्याची फोड नाही टाकायची. लोणच्याचा जो मसाला असतो ना तो टाकायचा आपल्याला, थोडासा चवीपुरता. तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला वाटेल हे असं का टाकते. थोडासा चवीपुरता. हे बघा एवढंच टाकलं मी लोणच्याचा मसाला. आणि कच्चे पोहे ॲड करायचे त्यात. यात आपण कच्चे पोहे ॲड करूयात थोडेसे. तुम्ही करून पहा, नक्कीच करून पहा. यात आपण कच्चे पोहे ॲड केलेले आहेत. ज्यांना यात तिखट वाढवायचं त्यांनी तिखट वाढवा. आता मी परत एकदा सांगते मी यात काय काय टाकले ते. एक मिनटं. परत सांगते मी यात काय काय टाकलं. यामध्ये मी टाकले 2 कांदा, 2 टोमॅटो, कोथिंबीर, शेव, फरसाण, चिंचेचं पाणी, गूळ आणि चिंचेचं पाणी, अजून शेंगदाणे, तुमच्याकडे डाळवा असेल तर डाळवं टाका, कच्चे पोहे, दही आणि लोणच्याचा मसाला. हे सगळं मी टाकले. तुम्ही यात अजून तुम्हाला जे आवडतं ते ॲड करू शकता. आता मी ह्याला मस्तपैकी मिक्स करेल. तुम्ही बघा भेळ कशी बनती ते. तर यात तुम्ही काकडी, गाजर, अजून तुम्ही मटकी, ज्यांना मटकी भेळ आवडते त्याने मटकी मिक्स करा. जसं असेल तसं सगळं. आताकडे माझ्याकडे मटकी नाही आणि मला फार जाम भूक लागली आहे. जाऊन आणायला थोड्या वेळाने जर आली आहे समोर भाजीवालीकडे मटकी तर नक्कीच घेईल मी. बघा किती छान कलर आला आहे. पण मी फक्त तिखट कमी टाकले मुलांमुळे, त्यामुळे लालसर असा कलर नाही आलेला आहे. तुम्ही लाल मिर्च पावडर ॲड करू शकता. तर मी सांगितलं तसं तुम्ही यात काकडी आणि कैरीसुद्धा ॲड करू शकता. हे पहा मस्त ओली भेळ तयार झालेली आहे. आणि आता मुलं पण आलेलीच आहेत. मी भेळ बनवली, तयार केली, तोपर्यंत मुलं आलेले आहेत. मग समृद्धीला म्हटलं की मी तुझ्या फ्रेंड्सला पण बोलव. त्यांची सगळी फ्रेंड्स आली, सर्व भेळ एन्जॉय करतात. हे समरचा मित्र बघा हाय करतायत. समर म्हणतोय मस्त झाली मम्मा. मुलींना पण भेळ फार आवडली. समृद्धीच्या मैत्रिणी आहेत या, खूप एन्जॉय केली यांनी भेळ. व्हिडिओ चालू म्हणून तिकट झाली का काय? नाही, समृद्धी वाड्यावाडीचं काम करते. खतम. त्यावर आपण खाऊन टाकू.
समोरचा एक मित्र राहिला त्याला बोलवून आणलं. म्हटलं मम्मी हा राहिला. तो पण म्हटला काकू खूप सुंदर बोल समृद्धी झालेली भाड्यावाडीचं आहे. काम करते. सर्वांनी पातीलं पूर्ण काढून पुसून तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे माझी भेळ तुम्हाला आवडली का? भेळ आवडली असेल तर नक्कीच तुम्ही पण करून पहा. नंतर मुलींनी मस्त डान्स पार्टी केली. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. बाय. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. टेक केअर. बाय.